बघा 12वी एसपीच्या आजच्या ह्या क्लासमध्ये आपल्याला जो छोटासा एक टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे तो आहे भागांवरील हप्ते मागणी. बट हा टॉपिक डिस्कस करण्याच्या अगोदर मी तुम्हाला 11वी आणि 12वीचे जे बोर्डाची पुस्तक आहे, खास करून 12वी बोर्डाची मराठी मीडियम अकाउंटची पुस्तक, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. बघा मराठी मीडियमची जी पुस्तक असते ती काय अशा पद्धतीने पुस्तक आहे आणि याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की गिरीश कंपनी लिमिटेडने 25,000 समभागास विक्री काढलेले आहेत. म्हणजे हे गिरीश कंपनीनं 25,000ची भागांची विक्री करायला जनतेला आवाहन केलेलं आहे आणि एका भागाची किंमत किती रुपये आहे? एका भागाची किंमत 10 रुपये आहे. आता नियम काय सांगते की जेवढी भागाची किंमत आहे त्याच्या 25% मिनिमम जास्तीत जास्त तुम्ही 25% रक्कम जी आहे ते तुम्ही एका भागाच्या किमतीच्या 25% रक्कम अर्जासोबत घेऊ शकता. त्याच नियमांचं पालन करून कंपनीनं काय केलं, सर्व भागधारकांना सांगितलं की बाबा तुम्हाला आमच्या कंपनीचे भाग खरेदी करायचे असतील तर आमच्या भागांची दर्शनी किंमत 10 रुपये आहे आणि जर तुम्हाला भाग खरेदी करायचा असेल तर सुरुवातीला तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि अर्जासोबत 10 पैकी 2.5 रुपये कंपनी घेत आहे आणि मग ज्या ज्या लोकांनी भाग मागणी केली कंपनी त्या सगळ्यांकडून 2.5 रुपये प्रत्येक भागासाठी घेईल आणि एकदा भाग वाटप करायला चालू झालं कंपनी काय करेल 25,000 भागांची वाटप करेल आणि त्याच्यापेक्षा जास्त जेवढी मागणी आली ते कंपनी त्यांचे पैसे अर्ज आणि दिलगिरी पत्र आणि त्या दिलगिरी पत्रासोबत रक्कम सुद्धा परत करेल. हे सर्व गोष्टी आपण मागच्या क्लासमध्ये बघितला होता. त्याच्यानंतर ज्या ज्या लोकांना भाग वाटप झाले कंपनी काय करेल भाग वाटपासोबतच भाग वाटपाची रक्कम मागवेल. जसं की तुम्ही बघू शकता की एका भागाची किंमत 10 रुपये आहे. प्रार्थना राशी किंवा अर्जासोबत कंपनी किती घ्यायली 2.5 रुपये, ज्याला ऍप्लिकेशन मनी म्हणू. अलॉटमेंट मनी कंपनी किती घ्यायली 5 रुपये. त्याच्यानंतर एका भागाची किंमत आहे 10, कंपनीला आले किती 7.5. आता मग राहिलेले जे हप्ते आहेत, राहिलेले भागांच्या किमती आहेत, कंपनी काय करेल प्रथम याचना करेल, द्वितीय याचना करेल, तृतीय बघून असतात राईट. काही वेळेला अर्जासोबत आवडणावर हे तर असतच असतं, त्याचबरोबर प्रथम याचना आणि अंतिम याचना दोन वेगवेगळ्या असतात. कधी कधी कंपनी असं करू शकते राहिलेले जे 2.5 रुपये आहेत त्यापैकी प्रथम याचनेसोबत 1 रुपये आणि अंतिम याचनेसोबत 1.5 रुपये घेऊ शकते, म्हणजे फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल सोबत. सो आपल्याला डिस्कस करायचं आहे हे दोन तर आपण ऑलरेडी चर्चा केला मागच्या क्लासमध्ये. आता भाग वाटप झाल्यानंतर राहिलेले जे भागाची रक्कम आहे ती कंपनी कशा पद्धतीने मागवत असते काय नाही हे आपल्याला प्रथम किंवा अंतिम याचनेबद्दल आजच्या क्लासमध्ये चर्चा करायची आहे. ज्याच्याबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे भागांवरील हप्ते मागणी. आता बघा पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे कंपनी भाग विक्रीच्या वेळी स्पष्ट करते की भागांची विक्री किंमत कंपनीने मागणी केल्यानंतर हप्त्याने द्यावी लागेल. म्हणजे कंपनी भाग विकतानाच सांगते की बाबा तुम्हाला अर्जासोबत किती द्यायचं आहे, भाग वाटपासोबत किती द्यायचं आहे, प्रथम याचना अंतिम याचनेसोबत किती किती द्यायचे कंपनी अगोदरच स्पष्ट करते. जेव्हा जेव्हा कंपनी भागधारकांना भागावर न भरलेल्या शिल्लक रकमेचा काही भाग किंवा पूर्ण रक्कम देण्यास मागणी करते तेव्हा त्यास भागावरील हप्ते मागणी असं म्हणतात. आता कंपनी काय करत असते त्या सर्व 25,000 भागांसाठी ज्या ज्या लोकांनी 25,000 समभाग खरेदी केलेत कंपनी त्या प्रत्येकांना सांगत असते की बाबा तुम्ही ऑलरेडी 10 पैकी 7.5 रुपये दिला, आता राहिलेले 2.5 रुपये प्रत्येक भागावरचे 2.5 रुपये तुम्हाला द्यायचे. सर माझ्याजवळ या 25,000 पैकी 100 भाग असतील तर मला किती रुपये कंपनीला द्यावं लागेल 100 गुणिले 2.5 म्हणजे जर राहिलेल्या 100 भाग एकूण 100 भागाची जी किंमत 10 रुपये प्रत्येक भाग आहे ते 10 पैकी 2.5 रुपये म्हणजे 100 गुणिले 2.5 तुम्हाला 250 रुपये कंपनीला द्यावे लागेल. आता पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की हे जे 250 रुपये आहेत किंवा हे 2.5 रुपये प्रत्येक भागाचे आहेत हे भागधारक स्वतःहून जाऊन कंपनीला देत नाहीत. अगोदर कंपनी एक डेट सांगते की बाबा लवकरात लवकर 15 तारखेच्या अगोदर पैसे भरा आणि मग सर्व भागधारक पैसे भरायला चालू करत असतात. तर जेव्हा जेव्हा कंपनी त्या सर्व भागधारकांना सांगते की बाबांनो 2.5 रुपये द्यायला चालू करा, शेवटची रक्कम राहिलेली आहे, मग त्यालाच काय म्हणण्यात येते भागांवरील हप्ते मागणी असे म्हणतात. अशा प्रकारे अर्ज शुल्क, भाग वाटप शुल्क या व्यतिरिक्त जर कंपनी भागावरील उर्वरित रकमेची मागणी करत असेल तर त्यास भागावरील हप्ता मागणी असं म्हणतात. सेम गोष्ट दुसऱ्या शब्दात सांगण्यात आलेलं आहे. सर्वात पहिले कंपनी आपल्याकडून काय घेतली सर, सर्वात पहिले कंपनी आपल्याकडून 10 पैकी 2.5 रुपये अर्जाची रक्कम घेतली. त्याच्यानंतर भाग वाटप शुल्क कंपनीनं
एकूण 25,000 भाग वाटप करायला काढले होते. जर कंपनीला मागणी 30,000ची आली तर 5,000ची जे भागांची एक्स्ट्रा मागणी आलेली आहे, कंपनी त्यांना दिलगिरी पत्र पाठवून त्यांच्या भागांचे 5,000 गुणिले 2.5 रुपये म्हणजे जवळपास 7,500 रुपये 12,500 रुपये कंपनी त्यांना देऊन टाकते, वापस करून टाकते, राईट. आणि मग राहिलेले जे 25,000 भाग आहेत, राईट, त्यांना भाग वाटप पत्र पाठवण्यात येते आणि भाग वाटप पत्रासोबतच त्यांना सांगण्यात येते की बाबा भाग वाटपाची किंमत 5,000 आहे. सो सर्व 25,000 भागधारकांनो जे 25,000 भागांची किंमत आहे 25,000 गुणिले 5 म्हणजे 1,25,00,000 रुपये पेड करा. मग कंपनी अर्जाच्या नंतर कंपनी आवंटन किंवा भाग वाटप पत्राची रक्कम गोळा करते. त्याच्यानंतर उर्वरित रकमेची मागणी करते. आता एका भागाची किंमत किती आहे? सर एका भागाची किंमत 10 आहे. कंपनीला आतापर्यंत किती आले? कंपनीला आतापर्यंत 7.5 आले. राहिले किती? 2.5. तर उर्वरित भागाची रक्कम कंपनी सर्व भागधारकांना मागते. यालाच भागांवरील हप्ता मागणी असे म्हणतात. अंशतः देय भागांवर न भरलेल्या रक्कम ही भागधारकाची देण्याची जबाबदारी असते. आता जे सर्व भागीदार आहेत, ज्या लोकांनी भाग खरेदी केले, हे अंशतः भाग खरेदी केलेत. का अंशतः भाग म्हणलेला आहे? अंशतः म्हणजे काही हिस्सा, कारण एका भागाची किंमत 10 आहे. त्या सर्व भागधारकांनी 10 पैकी किती रुपये दिले? 7.5 रुपये दिले. भाग पूर्ण दत्त कधी होईल? भागांची रक्कम पूर्णपणे कधी पेड होईल? जेव्हा तुम्ही 10च्या 10 रुपये कंपनीला देताल, बरोबर. तुम्ही फक्त किती रुपये दिला? 7.5. मग कंपनी काय करी? प्रथम आणि अंतिम याचनेचे 2.5 रुपये म्हणजे भाग हप्तावरील रक्कम मागवली. आणि मग जेव्हा ही कंपनी अशा प्रकारची रक्कम मागवते त्यास भागावरील हप्ता मागणी असं म्हणतात. अंशतः देय भागावर न भरलेली रक्कम ही भागधारकाची देण्याची जबाबदारी असते. आता ज्या भागधारकांना वाटते की बाबा आपल्याला जबाबदारी आहे, आपण कंपनीचे भाग खरेदी केला, आपल्याला पैसे द्यावं लागेल, ते सर्व भागधारक देतात. सर काय होईल जर मी हे पैसे दिलो नाहीत तर बेटा तुमचे भाग होईल जप्त. सर जप्त झालं तर काय होईल? मी नंतर पैसे देतो. एकदा जप्त झालेले भाग तुम्ही नंतर कितीही पाया पडा, तुम्हाला ते देत नाहीत. बरं समजा सर मी कंपनीचे 10 भाग खरेदी केले, 100 भाग खरेदी केले आणि 100 गुणिले 7.5 750च्या आसपास कंपनीला दिलं. ओके. आणि मग शेवटचे 100 गुणिले 250 रुपये देण्यास मी असमर्थ ठरलो, तर माझे भाग कंपनी जप्त केली. बरं सर जप्त झालं तर झालं, काही हरकत नाही. मला अगोदरचे 750 रुपये तर परत द्या, कारण एकतर तुम्ही माझे 250 रुपये घेत नाही आहात, मला भाग देत नाही आहात. माझे 750 रुपये तर परत द्या. सेबीच्या गाईडलाईन्स नुसार, कंपनी ऍक्ट 2013 मध्ये लिहिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार जर एकदा भाग जप्त झाले तर कंपनीला अधिकार आहे, कंपनी तुमच्याकडून घेतलेले पैसे परत करू शकत नाही. हे जेव्हा तुम्ही करार सिग्नेचर करत असता, कंपनी जेव्हा भाग विक्रीस काढत असते, त्या भाग विक्रीच्या माहिती पत्रकामध्ये किंवा भाग विक्रीच्या माहिती पुस्तक किंवा प्रॉस्पेक्टस मध्ये सर्व गोष्टी लिहिलेल्या असतात की जर एखादा एक भागधारक कंपनीला एका भागाची हप्त्याची रक्कम देण्यास असमर्थ ठरला तर कंपनी तुम्हाला एक वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 3 वेळेस नाही, मल्टिपल वेळेस कॉल करते आणि एक देय दिनांक ठरवते की या तारखेला तुम्हाला द्यायचं आहे. सांगून सुद्धा जर तुम्ही देत नसाल तर मग कंपनीला पूर्णपणे अधिकार आहे, तुमचे भाग जप्त होईल. आणि जप्त झाल्यानंतर जे अगोदर तुम्ही 7.5 रुपये दिला होता ना प्रत्येक भागाचे, ते सुद्धा कंपनी तुम्हाला परत करणार नाही. त्यामुळं नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की देय भागावर न भरलेली रक्कम भागधारकाची देण्याची जबाबदारी असते. आणि जर भागधारक हप्ता भरण्यास असमर्थ ठरला, fail to pay the final call money, then company has right to forfeit his shares. कंपनीला अधिकार आहे, कंपनी तुमचे भाग काय करणार? जप्त करणार. समोर काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. कंपनी हितासाठी फक्त संचालक मंडळाला भाग हप्ता मागणी करता येते. कंपनीने भागधारकाला मागणी पत्र पाठवून मागणी रक्कम बँकर्सला जमा करावी यासाठी किमान 14 दिवसाची नोटीस देते. काय सांगण्यात आलेलं आहे? कंपनीच्या हितसाठी, कंपनीचा फायदा म्हणून भाग हप्ता मागणी करण्याची जी जबाबदारी असते ते कोणाला असते? संचालक मंडळाला असते. म्हणजे तुम्हाला जे मागणी करण्यात येते ते ओनर्स मार्फत करण्यात येत असते. कंपनी भागधारकांना मागणी पत्र पाठवून मागणी रक्कम बँकर्सला जमा करावी यासाठी किमान 14 दिवसांची नोटीस देते. कंपनी काय करत असते?
मागणी पत्र पाठवत असते भागधारकांना आणि सांगत असते की बाबा लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा करा, कारण तुम्ही जर तुमच्या बँकेत पैसे जमा केला तर तिथून आम्हाला घेता येईल. ASBA ऑलरेडी आपण डिस्कस केला होता, ऍप्लिकेशन सपोर्ट ब्लॉक अमाउंट बद्दल. ओके, भागांचे दर्शनी मूल्याच्या 25% पेक्षा जास्त रकमेचे हप्ता मागणी करता येत नाही. हप्ता मागणी देयकासाठी निश्चित केलेल्या तारखेपासून पुढील हप्ता मागणी मधील अंतर 1 महिन्यापेक्षा कमी नसावे. भाग हप्ता मागणी करण्याचे नियम व कार्यपद्धती नियमामध्ये स्पष्ट केलेले आहेत. बघा इथं काय सांगण्यात आलेलं आहे, भागाच्या दर्शनी मूल्याच्या 25 पेक्षा जास्त रकमेची हप्ता मागणी करता येत नाही. बघा काय सांगण्यात आलेलं आहे, बघा एका भागाची किंमत जर 100 रुपये असेल तर 100 रुपयावर 25% किती येते, 25 रुपये. म्हणजे एका हप्त्याची रक्कम 25 पेक्षा जास्त असता कामा नये. जर भागाची किंमत 100 रुपये असेल तर 100 वर 100 म्हणजे दर्शनी मूल्य, दर्शनी मूल्याच्या 25% म्हणजे 100 वर 25% म्हणजे 25. एका हप्त्याची रक्कम जी आहे हे 25 पेक्षा जास्त असता कामा नये. सर मग कसं असायला पाहिजे, बघा एका पहिल्या 25 पेक्षा जास्त नाही पण 25 तर असायला पाहिजे, राईट. एक तर तुम्ही सरळ सरळ 25 चे 4 करू शकता, राईट, किंवा मग सरळ सरळ 20 चे 5 करू शकता. हे फक्त नियमासाठी आहे. आपल्या पुस्तकामध्ये बघा 12वीच्या पुस्तकामध्ये 10 रुपये भागाची किंमत आहे, राईट. त्याच्या 50% म्हणजे 5. आवंटन किंवा अलॉटमेंट भाग वाटपाच्या जी रक्कम आहे त्याची किंमत किती रुपये दिलेली आहे, 5. काही काही वेळेला नियम बाह्य करून तुम्हाला गणित द्यावे लागतात, प्रत्येक गोष्ट असं होत नाही, बट काही काही वेळेला ते नियम पाळत असतात. बट तुम्ही थेअरीमध्ये लिहित असताना तुम्ही तसंच लिहायचं की प्रत्येक हप्त्याची रक्कम एकूण भागाच्या दर्शनी मूल्याच्या 25% पेक्षा जास्त असता कामा नये. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, हप्ता मागणी देयकासाठी निश्चित केलेल्या तारखेपासून पुढील हप्ता मागणीमधील अंतर 1 महिन्यापेक्षा कमी नसावे. बघा आता इथं गणितामध्ये चेक करा, कंपनी काय करायली, भागांची रक्कम भागधारकांकडून 3 हप्त्यामध्ये घ्यायली. सर्वात पहिलं कोणतं आहे, अर्जासोबत कंपनी पैसे घ्यायली. त्याच्यानंतर काही पैसे कंपनी भाग वाटप सोबत घ्यायली. त्याच्यानंतर काही पैसे अंतिम प्रथम आणि अंतिम याचनेसोबत घ्यायली. तर समजा कंपनी हे पैसे 1 एप्रिलला जर घेतलं कंपनीनं पैसे, राईट, तर दुसरं जे हप्ता आहे त्याच्यामध्ये अंतर 1 महिन्यापेक्षा कमी असू नये. म्हणजे 18 एप्रिल 20 एप्रिल असं असता कामा नये. तुम्ही 15 मे लिहू शकता, कारण 1 महिन्यापेक्षा जास्त आहे. काय सांगण्यात आलेलं आहे व्यवस्थित चेक करा. वापस मी सांगतो की हप्ता मागणी देयकासाठी निश्चित केलेल्या तारखेपासून पुढील हप्ता मागणीमधील अंतर 1 महिन्यापेक्षा कमी नसावे. म्हणजेच ह्या 2 हप्त्याबद्दल आपण डिस्कस करूया जास्तीत जास्त. आवंटन, प्रथम याचना किंवा सगळ्याबद्दल जर सांगायचं असेल तर साधं सिंपल लॉजिक आहे. या साईडला होईन मी म्हणजे तुम्हाला दिसेल. हा डन. आता इथून 1 महिन्याचा अंतर 20 जून. ओके, म्हणजे प्रत्येक कॉल मध्ये प्रत्येक हप्त्यामध्ये 1 महिन्याचा अंतर असायला पाहिजे. खास करून जे ऍप्लिकेशन आहे म्हणजे अर्जाची रक्कम आणि अलॉटमेंट याच्यामध्ये ठराविक अंतर दिलेलं आहे. याचा 2चा विचार न करता प्रथम याचना, द्वितीय याचना, तृतीय याचना, अंतिम याचना असं जर अनेक असतील तर या प्रत्येक ह्याच्यामध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर असला पाहिजे. ऑल राईट, हेच या पॉइंट मध्ये सांगण्यात आलेलं आहे. याच्यापेक्षा दुसरं तिसरं काही नाही. हा अतिशय सोपा आणि छोटा टॉपिक होता. याच्यावर तुमच्या पुस्तकीच्या मागच्या साईडला अनेक प्रकारचे वस्तुनिष्ठ छोटे छोटे प्रश्न दिलेले आहेत, ते व्यवस्थित वाचून घ्यायचे. पुढच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करूयात की आत्ताच आपण शॉर्ट मध्ये सांगितलं की सर एखाद्या भागधारकांना अर्जाची रक्कम पेड केली, अलॉटमेंट किंवा भाग वाटप आवंटनची रक्कम दिली, बट त्यानं ह्या 2.5 रुपये अंतिम याचनेची रक्कम देऊ शकला नाही, तर मग ह्याचे जे भाग आहेत ते जप्त होतात. मग जप्त होत असताना काय एक्झॅक्ट होते काय नाही हे आपण पुढच्या क्लासमध्ये डिस्कस करूयात. झालं पॉसिबल तर तो व्हिडिओ जे आहे ते या साईडला इथे चेक करा, तुम्हाला व्हिडिओ दिसून जाईल. ऑलराईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.